मार्च महिना संपत येत असतानाच परतवाडा बैतूल महामार्गावर पोलीस आणि वाहतूक विभागाकडून जोरदार तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र ही मोहीम वाहतूक शिस्तीसाठी आहे की केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी असा संतप्त सवाल वाहन धारकांकडून उपस्थित केला जात आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजेपासून वैरमजवळ बॅरिकेड्स लावून 4 चाकी आणि दुचाकी वाहनांची कसून तपासणी सुरू होती. कागदपत्रांच्या नावाखाली नागरिकांना कडक उन्हात ताटकळत ठेवले जात असल्याचे चित्र दिसले. एका बाजूला कागदपत्रांसाठी दंड आकारला जात असताना दुसरीकडे मानवी वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रॅक्टरवर ठोस कारवाई करण्याऐवजी केवळ दंड वसूल करून सोडून देण्यात आले. तसेच विना हेल्मेट आणि जुन्या नंबर प्लेट असलेल्या गाड्यांवर अपेक्षित कारवाई होताना दिसली नाही. तपासणी दरम्यान एका दुचाकी स्वाराने रुग्णालयात जाण्यासाठी तातडीने सोडण्याची विनंती केली असता पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. अचलपूर परतवाडा शहरातील गुजरी बाजार, जयस्तंभ चौक आणि बस स्थानक परिसरातील विस्कळीत वाहतुकीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असताना महामार्गावर मात्र वसुलीसाठी विशेष रस दाखवला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. वाहतूक विभागाच्या या भूमिकेमुळे सामान्य जनतेला त्रास आणि नियमांना बगल असे स्वरूप या मोहिमेला प्राप्त झाले असून पोलीस प्रशासनाच्या या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा.